सांगा। तर मंदिर पाहण्यासाठी ब्लॉग नक्कीच कनेक्ट करा, मस्त दर्शन पण देते। सगळ्यांना कसे आहात? मस्त मजेत ना? आय होप सो मस्त असाल, मजेत असाल तर वेलकम टू अनदर न्यू ब्लॉग। तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या गावातील ग्रामदैवत जे मंदिर आहे मेसाई देवीचं ते कसं आहे दाखवते। तर त्यासाठी ब्लॉग नक्की पहा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर चला मग आता आमच्या गावाचं जे ग्रामदैवत आणि बऱ्याच भक्तांची कुलस्वामिनी आदिमाया आदिशक्ती मेसाई मातेचं दर्शन तुम्हाला करून देते। तर हे मंदिराची भव्य दिव्य अशी कमान आहे आणि ह्या मंदिराबाहेरचा परिसर आहे जिथे ओटी भरण्याचं वगैरे साहित्य सगळं मिळून जातं आणि त्याच्यानंतर इथे आत प्रवेश केल्यानंतर भव्य दिव्य असा सभामंडप आहे। मंदिराचा जीर्णोद्धार झालाय तेव्हापासून इतकं छान प्रशस्त असं मंदिर तयार केलेलं आहे। एकदम इथे एखादा आला तर अजिबात त्याला म्हणजे काय जावं वाटणार नाही अशी फिलिंग होते। तर मस्त असं सगळीकडे आखीव रेखीव सगळे शिल्प वगैरे केलेली आहेत आणि हा आहे मंदिराचा सभामंडप। आणि सभामंडप संपल्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्या आपल्याला एक मोठ्या आकारात सिंहाचं शिल्प पाहायला भेटतं आणि त्याच्या समोरच देवीचा गाभारा आहे। तर मेसाई देवी ही माता कालीचा अवतार आहे। ज्यावेळी आई अंबाबाई माहूरगडची रेणुका अशा सर्व देवता एकत्र आल्या होत्या तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या गड आणि शहरांची निवड केली होती। तेव्हा कालीचा अवतार असलेल्या मेसाई देवीने सर्व भगिनींना विचारलं की मी देवतांना कुठे जाऊ। तेव्हा त्यावरती गमतीने सर्व देवांनी उत्तर दिले की तू जा मसनात। आणि देवीने सर्व देवतांचा आदर ठेवून मसनात जाणे पसंत केले। नाशिकवरून देवी वाटचाल करत येत होती तेव्हा लमानी समाजाच्या तांड्याने तिला पुण्यापर्यंत आणलं। त्यानंतर एका माळ्याला देवीने सांगितलं की मला कानूर गावी सोड। देवी कानूरला आली तेव्हा गावाबाहेर असलेल्या मसनात राहू लागली। तेव्हा तिचे छोटे मंदिर उभारण्यात आले। त्या काळी भक्तांना देवीच्या भक्तीची प्रचिती आली आणि लोकांनी देवीची नित्यनेमाने पूजा केली। आणि ह्या देवीची एक खासियत आहे की नवसाला पावणारी देवी बोलतात। बऱ्याच लोकांना अनुभव आहे, ज्याला अनुभव आहे ते लोक नक्की दर चैत्र पौर्णिमेला इथे येतात, कारण चैत्र पौर्णिमेला इथे ह्या देवीची यात्रा असते आणि इथे येऊन मस्त मुक्काम वगैरे करतात। बाजूचा परिसर बघा किती मोठा केलाय, कारण चैत्र पौर्णिमेला इतक्या मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होती आणि इथे सगळे राहणारे वगैरे येतात, 15-15 दिवस येऊन इकडे राहतात। खरंच मानणारे भरपूर लोक आहेत। आणि कोणाकोणाला हे मंदिर माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा। मंदिराचा कळस पण इतका छान आहे ना, मंदिरच इतकं छान आहे ना, तिथे गेल्यानंतर यायचं कसंच मन होत नाही। आम्ही पण निवांत असलो की नेहमी जा ये करत असतो आणि लेकरांना तो माझ्या रोज लागतो, रोज देवीचं दर्शन करायला येतात। तर हे बाजूलाच दत्तगुरूंचं छोटंसं मंदिर आहे आणि पुढे बघा मंदिराचा परिसर किती मोठा आहे। आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की इथला जे काय म्हणतात गुरवकी आहे किंवा देवीची पूजा अर्चा करण्याचा अधिकार तो सगळीकडे बायकांना असेल पुरुषांना असेल, पण इथल्या देवीचं पूजा करायचा अधिकार फक्त हा विधवा स्त्रीला आहे। आणि तो म्हणजे विधवा स्त्रीनेच या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायचा, बाकीच्यांना कोणालाही प्रवेश करणं अलाउड नाहीये। आम्ही पण बाहेरूनच दर्शन वगैरे करून घेतो, मंदिरामध्ये कोणीही जात नाही, फक्त विधवा जी भक्तींबाई आहे त्यांनाच तो काय म्हणतात मान आहे आणि तेच पूजा अर्चा रोज करतात। तर असं आहे हे जरा वेगळं मंदिर देवीचं। आणि देवी खरंच स्मशानभूमीत येऊन राहिलेली आहे, त्यामुळे हे मंदिर गावाच्या बाहेर आहे आणि इतकं छान मंदिर आहे। तर तुम्ही पण आय होप सो एकदा नक्की मंदिराकडे या, मंदिराला भेट द्या। काही इच्छा आकांक्षा असतील तर मागा देवीकडे, खरंच निर्मळ मनाने मागितलं ना की आपोआप इच्छा पूर्ण होतात। मला पण त्याचा अनुभव आहे। आणि जेव्हा आपण देवीसमोर उभा राहतो ना आणि शांत चित्ताने तिच्याकडे बघतो तेव्हा असं वाटतं की साक्षात देवी आपल्याशी गप्पा मारते, आपल्याशी बोलते। चला आता दर्शन वगैरे मस्त घेतलं, एकदम निवांत दर्शन होतं आणि असं मध्ये आलं ना की एकदम छान दर्शन होतं, एकदम छान वाईब्स पण येतात आणि निवांत बसायला वेळ भेटतो। तर आय होप सो तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल, आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आणि